योद्धा न्यूज मराठी। प्रशासनाच्या सुस्त कारभारामुळे गुळाणी घाटात प्रवाशांचा जीव टांगणीला, धोकादायक झाडांमुळे मोठ्या दुर्घटनेची शक्यता। राजगुरुनगर खेड तालुक्यातील बांबुरवाडी ते गुळाणी घाट या मुख्य रस्त्यावरील प्रवाशांचा प्रवास सध्या भीतीच्या छायेखाली सुरू आहे। या घाटातील रस्त्याच्या कडेला असलेल्या अनेक मोठ्या झाडांच्या मुळाखालील माती पूर्णपणे वाहून गेली असून ही झाडे आता केवळ हवेत तरंगत असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे। ही झाडे कधीही रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांवर किंवा प्रवाशांवर कोसळू शकतात, अशी अत्यंत भीषण आणि वाईट परिस्थिती सध्या गुळाणी घाटात पाहायला मिळते। मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासन या गंभीर समस्येकडे साफ दुर्लक्ष करत असल्यानं नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे। मुळांची माती निसटली, झाडे झाली डेंजर झोन। घाटातील रस्त्यांचे रुंदीकरण किंवा पावसाच्या पाण्याचा निचरा व्यवस्थित न झाल्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांच्या मुळांची माती पूर्णपणे निघून गेलीये। त्यामुळे झाडांची मुळे उघडी पडली असून त्यांना कोणताही भक्कम आधार उरलेला नाही। घाटातून प्रवास करताना ही उघडी पडलेली मुळे स्पष्टपणे दिसून येतात। हलकासा वादळी वारा किंवा मुसळधार पाऊस आल्यास ही अजस्त्र झाडे थेट रस्त्यावर किंवा जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांवर उन्मळून पडण्याची दाट शक्यता आहे। भीतीच्या छायेखाली प्रवास, जीवितहानीचा मोठा धोका। गुळाणी घाटातून दररोज शेकडो नागरिक, शेतकरी, चाकरमानी आणि शाळकरी मुले प्रवास करतात। घाटातील या धोकादायक परिस्थितीमुळे वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। प्रशासनाला जाग कधी येणार? एखाद्या निरपराध प्रवाशाचा जीव गेल्यावर की मोठी दुर्घटना घडल्यावर? असा संतप्त सवाल आता स्थानिक नागरिक आणि प्रवासी विचारत आहेत। नागरिकांची मागणी, तात्काळ उपाययोजना करा। या गंभीर समस्येवर प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष देऊन ठोस कारवाई करणे गरजेचे आहे। जे वृक्ष अति धोकादायक अवस्थेत आहेत ते तात्काळ बाजूला करण्यात यावेत। ज्या झाडांना वाचवणे शक्य आहे त्यांच्या मुळांना पुन्हा माती आणि दगडांचा भक्कम भराव देऊन सुरक्षित करण्यात यावे। अद्याप प्रशासनाने याकडे ढुंकूनही पाहिलेले नाही। प्रशासनाच्या या ढिम्म कारभारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे। आता तरी संबंधित विभागाने कुंभकर्णी झोपेतून जागे होऊन दुर्घटना घडण्यापूर्वी येथे तातडीने काम सुरू करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी विनोद लोट यांनी। नारायण मनोहर सूर्यवंशी, रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल। आजच सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।